जस्ट रिलॅक्स. काय झालं? तुम्ही म्हणाल की अनिलजी काल दिल्लीमध्ये एवढं काय काय घडलं, हं? तुम्ही आम्हाला सांगताय रिलॅक्स. येस, आय मीन इट. तुम्हाला आठवत आहे का की ज्या दिवशी हे अभिजित दिपकेचं आंदोलन सुरू झालं, इव्हन त्याला सोनम वांगचुक जॉईन झाला, तेव्हापासून मी तुम्हाला एक गोष्ट पुन्हा पुन्हा सांगतोय. इतर सोशल मीडिया काय म्हणतोय, प्रिंट मीडिया काय म्हणतोय, इलेक्ट्रॉनिक मीडिया काय म्हणतोय, त्यातले कोण माझ्याशी सहमत आहेत, कोण नाही आहेत, किती पर्सेंट आहेत, नो चर्चा. माझा एकच मुद्दा होता आणि तो अंदाज नव्हता. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तो अंदाज नव्हता, ती माहिती होती. ती माहिती होती आणि मी तुम्हाला अंदाज देत नव्हतो, माहिती देत होतो. आणि ती माहिती अशी होती की या आंदोलनाचे पडद्यामागचे लेखक, दिग्दर्शक, निर्माते हे अमित शहा आहेत. आणि हल्ली 2-2, 4-4 प्रोड्युसर असतात. एक मुख्य निर्माता, एक निर्माता वगैरे वगैरे, एक सहनिर्माता. तर त्याच्यामध्ये मोदी हे त्याचे प्रस्तुती, हो हल्ली एक नवीन शब्द असतो, एखाद्या माणसाने ती प्रस्तुती केलेला असतो पिक्चर तो, आणि पुढे मग निर्माता असतो. याचे निर्माता, लेखक, दिग्दर्शक सगळे होते अमित शहा. हे मी सांगत होतो परत परत. आणि माझे मित्र मला जे प्रभावित झाले होते सोशल मीडियामुळे, अभिजित दिपकेच्या बोलण्यामुळे, सोनम वांगचुकच्या भूमिकेमुळे, विरोधी पक्षांचा लाजत बुजत, आढेवेढे घेत, संकोच करत, लोक काय म्हणतील या भीतीपोटी, लोकांच्या दबावाच्या एका काल्पनिक संभ्रमापोटी ते थोडासा दिलाय पण पाठिंबा, नाही पण दिलाय. आम्ही आहोत पण बरोबर, आम्ही विरोधात नाही, आम्ही तुमच्या बाजूनी ऐकणे नाही बोलत. आम्ही ते काय जे चाललं होतं ते, तीच अपेक्षा त्यांच्याकडून होती मोदी शहांची. आणि हे मी तेव्हा पण बोललो होतो, काढून बघा व्हिडिओ. हल्ली एक बरं झालंय, युट्यूबमध्ये मागचे व्हिडिओ असतात, हा सूर्य हा जयद्रथ. हे आपले अभिजित दिपके, सोनम वांगचुक, विशेषतः अभिजित दिपके आपला भाडोत्री नट होता. पर नाईट आपण त्याला अमित शहा, ही वॉज अ पेड ऍक्टर. येस. आणि त्याला आपण प्रॉमिस केलं होतं, अमित शहानी त्याला प्रॉमिस केलं की डोंट वरी बेटा, तू तुझी जबाबदारी नीटपणे पार पाड, तुला संरक्षक कवच मिळेल, तुला आमचा माणूस आहे शेवटी. लोकांना असं वाटलं पाहिजे की तू आमच्या विरुद्ध आहेस, तू आमच्या विरुद्ध आहेस, ही भूमिका घेण्याकरता तर तुला आम्ही स्पॉन्सर करतोय, हा तुझा खर्च करोडोचा आहे राजा, तो आम्ही करतोय, तू 5 स्टार मध्ये हागायला जातोस. त्यावेळेला जाणार होता तेव्हापासून पण त्यांनी सांगितलं होतं त्याला की तुझी व्यवस्था 5 स्टार मध्ये सगळी होईल, सकाळी थोडा वेळ गायब राहायचं, लोकांना वाटेल कुठे चाळीमध्ये कुठल्या कॉलनीत गेला की काय हा संडास बाथरूमला, काय नाही 5 स्टार मध्ये जायचं, छान फ्रेश बिश व्हायचं, परत येऊन इकडे बसायचं, दिवसभर नाटक चालू, 24/7 नाटक तुला करायचं आहे. आणि अभिजित दिपके हा भाडोत्री नट आहे अमित शहांचा, हे मी माझ्या मित्रांनाही सांगत होतो. त्यातल्या काहींचा विश्वास बसत होता, ज्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्यांचा माझ्या विधानांवर विश्वास होता. आणि मी जे सांगतोय ते कुठेतरी मला, त्यांना माहिती आहेत माझे सोर्स कोण आहेत, किती मोठी माणसं, सुदैवाने माझ्या, भाग्याने माझ्या, असं इतकं हे भाग्य फार थोड्या जणांच्या वाट्याला येतं, पण फार मोठी माणसं मला ब्रीफ करतात, मला माहिती देतात, त्यांच्याशी मी 1 to 1 मध्ये बोलतो, ऐकलं होतं असे समजते,
असे अमुक कुत्र्याकडून सूत्रांकडून समजते, अमुक मुत्र्यांकडून समजते, असलं आपल्याकडे नाही ना. आपल्याकडे डायरेक्ट हॉर्सेस माउथ सगळं असतं. आता ठीक आहे, मला पाळावं लागतं पथ्य ऑफ द रेकॉर्ड, ऑन द रेकॉर्ड वगैरे. त्यामुळे मी काही वेळेला नावं सांगतो, काही वेळेला सांगत नाही. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की बाबा रे, हे सगळं अमित शहांच्या संचालनाखाली, मार्गदर्शनाखाली, निर्देशनाखाली, टिप्स खाली, मॅनेजमेंट खाली, संपूर्ण यांची मॅनेजमेंट जी आहे ती ज्या पद्धतीने हे सगळं. तुम्ही म्हणाल की अनिलजी, ते अभिजित दिपकेचं पहिलं जे ट्विट होतं, जे एकदम काही करोड गेलं, ते पण अमित शहानी प्लॅन केलं होतं का? नाही. लेट मी बी ऑनेस्ट, ते नव्हतं केलं. पण ते केल्यानंतर 48 तासात अभिजित दिपकेला विकत घेणं, त्याला आपला भाडोत्री नेता अभिनेता करणं, याला कला असते, शास्त्र लागतं, डोकं लागतं. ते डोकं त्यांच्याकडे आहे. त्यांनी काय केलं, आणि त्याने भाजपला मागे टाकलं, याला मागे टाकलं. तर त्या क्षणाला त्याला, त्यांची दुनियाभर माणसं आहेत. बरं, अमित शहा हे आपले असे विरोधक पोचतात. मी परत परत सांगतो तुम्हाला, जसं निन्या प्रकारची कॉलराची लस आपल्याला टोचतात, म्हणजे काय करतात, मेलेले जंतू टोचतात, त्यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी सशक्त होतात, त्यांना ट्रेनिंग मिळतं, आणि ज्यावेळेला खरे जंतू आपल्यावर आक्रमण करतात त्यावेळेला प्रतिकार करतो, आपल्याला कॉलरा होत नाही. पूर्वी देवीचं होतं, तर देवी हवी, पोलिओचं देतो ना आपण, लस देतो म्हणजे काय देतो, कुठलीही लस ही. आता तर करोनाची पण लस आहे. करोनाची लस म्हणजे काय, की मृत जंतू टोचून जिवंत जंतूंचा मुकाबला. आज तुम्ही मला सांगा, मी अभिजित दिपकेचं ज्यावेळेला माझ्या मित्रांना सांगायचो, पत्रकार मित्रांना पण सांगायचो, खूप लोकांना सांगायचो, मी ज्यांचा संबंध येईल त्यांना सांगायचो, अभिजित दिपकेला अजिबात तुम्ही हे करू नका. जैनजी, मग ते बंगाल होईल, आपला हे बांगलादेश होईल, नेपाळ होईल, इकडे काय झालं, तिकडे काय झालं, तुम्ही भारतात त्याची काळजी करू नका. तिथल्या सरकारांचं जे झालं ते CIAने केलं, तो कोण सोरोस आहे त्यांनी केलं. इथे अमित शहा जे काय करतायत ते करतायत, ते त्यांना हवं त्या पद्धतीने. हे जेवढं कुत्रं आहे त्यांचं, ते अभिजित दिपके हे त्यांचं कुत्रं आहे. ते जंगली कुत्रं होतं, त्यांना ते सापडलं. जसे जंगली हत्तींना खड्ड्यात टाकतात, खड्ड्यात टाकणारे त्यांचे पाळीव हत्ती असतात, ते नंतर त्याला शिकवतात आणि पाळीव हत्ती करतात. मग तो माणसा होतो किंवा हे होतो, मग तो पिसाळलेला जो असतो तो माणसाळलेला होतो. आता अमित शहानी पाळलेले लोक कोण कोण आहेत? पुष्कळ आहेत. मला वाटतं, काय संघावर हल्ला चढवतोय, काय हिंदुत्वाबद्दल बोलतोय. अरे, हिंदुत्वाबद्दल काय बोलतोय, अमित शहाबद्दल बोलतोय, मोदींबद्दल बोलतोय, काय टीका करतोय. अरे, चारित्र्य हननापर्यंत गेला हा. असदुद्दीन ओवैसी, बापरे, खाला खरं म्हणजे यांनी उचलून टाकायला पाहिजे. हिंदू मुसलमानांमध्ये वैमनस्य निर्माण करतो, शत्रुत्व निर्माण करतो. अरे बाळांनो, मित्रांनो, लक्षात घ्या, असदुद्दीन ओवैसी हा अमित शहाचा भाडोत्रीच आहे. भाडोत्री पाळलेला चांगला बुलडॉग आहे. त्याचं काम भुंकणं हेच आहे, आणि आपल्यावर भुंकण्यासाठी कोणी ठेवत नाही. पण अमित शहा असं चमत्कारिक माणूस की तो स्वतःवर भुंकण्यासाठी आणि संघवाल्यांना प्रसंगी चावण्यासाठी सुद्धा कुत्री पाळतो. त्यातले एक ते आहे ओवैसी. ओवैसी करतो काय, यांच्या विरुद्ध बोलतो. परिणाम काय होतो, तो काँग्रेसची मतं खातो, तो समाजवादी पक्षाची मतं खातो. जिथे जिथे मुस्लिम मतं आहेत, जी भाजपच्या विरोधी जाण्याची शक्यता आहे, ते कोण खातो? अरे, हिंदूंच्या मध्ये हिंदुत्वाचा प्रचार करून हिंदू जेवढे व्होटिंग करत नाही पर्सेंटेजनी, त्याच्यापेक्षा जास्त हिंदुत्वाविरुद्ध बोलून, मोदी शहांविरुद्ध बोलून, संघाविरुद्ध बोलून, भाजप विरुद्ध मुसलमानांची मतं ओवैसी खातो आणि काँग्रेसचा उमेदवार पाडतो, समाजवादी पक्षाचा उमेदवार पाडतो, इथले पण राष्ट्रवादीचे आणि यांचे उमेदवार पाडतो. त्याचं कामच आहे ते. अहो, सगळ्यात वाईट उदाहरण देऊ का, महाराष्ट्रात पण एक दलित नेता आहे ना,
तो काय करतो, त्याला बी टीम म्हणतात. तो ऐके नाही बी टीम, अरे ए टू झेड टीम आहेत अमित शहाकडे. अभ्यास करा अमित शहाचा. महाराष्ट्रात पण ए टू झेड आहेत, त्याच्यामध्ये पण एक बीए टीम आहे, पण त्यांचीच आहे. ते काय करतात, ते दलितांची मतं खातात की नाही, जाणीवपूर्वक खातात. किती हुलवतात, झुलवतात, खुलवतात, गोळवतात, लोळवतात, काय काय करतात. अखेरच्या क्षणी आता निर्णायक मुद्दा आला की खटकन बाजूला होतात. काँग्रेसचा उभा, काँग्रेसच्या इतक्या सीट्स गेल्यानंतर आपण वाचतो ना, आहे ना. अहो सगळ्यात कर माहितीये का, लॉरेन्स बिश्नोई, अमेरिका आणि कॅनडाने आता रिपोर्ट दिला. आता ते तुम्हाला माहिती होतं की नाही मला माहिती नाही, पण हे भारतातल्या प्रमुख पत्रकारांना, पोलीस अधिकाऱ्यांना, गुप्तचर खात्यातल्या लोकांना, सगळ्यांना, इव्हन राजकारणातल्या पण बड्या लोकांना माहिती आहे की माफिया टोळ्यांमध्ये सुद्धा सरकारचे पण संबंधित म्हणजे पाळलेले, पोचलेले असतात. महाराष्ट्राचे एक आयजी माझे मित्र होते, इंटेलिजन्स ब्युरो चीफ, आणि ते जवळजवळ 20 वर्ष माझे मित्र होते. त्यातले ते 3 वर्ष आयजी इंटेलिजन्स ब्युरोचे आयबीचे चीफ होते. आणि मी त्यांना पॉलिटिकल बातम्या द्यायचो, त्यांचा मित्र होतो. त्यावेळेला ते इतक्या सहजतेने मोठमोठ्या डॉन्सशी बोलायचे, किंवा डॉनचे पॉलिटिकल नेत्यांना काही वेळेला निरोप होते. खतरनाक अफेअर्समध्ये पॉलिटिकल नेते इन्व्हॉल्ड होते, अफेअर्समध्ये, सेक्स स्कॅन्डल्समध्ये. तर ते मला त्यांनी तर एकदा कर केला होता की दाऊदच्या भावाचा, म्हणजे ते अनिस म्हणून जो भाऊ होता, त्याचा एका नेत्यासाठीचा निरोप त्यांनी माझ्यापाशी दिला होता की तू सांग की अमुक एका अभिनेत्रीशी संबंध ठेवू नकोस, नाही तर तुझा मर्डर होईल. असा निरोप दाऊदच्या भावाने तुला दिलाय. हे यांचे संबंध असतात सगळे. छोटा राजन हे ते सगळे यांचे असे विचित्र असतात संबंध की तुम्हाला वाटतं की हे एन्काउंटर झालंय. कुठे काय काय तू हुशार आहेत, बघा कुठे केलं. अरे या टोळीचे लोक त्या टोळीच्या टीप देतात, त्या टोळीच्या टीप ह्या टोळीला देतात. अरुण गवळीला सुखरूप ठेवण्याकरता तर त्याला जेलमध्ये ठेवलाय, त्याला कधीच सोडता येते. अरुण गवळीला हिंदू डॉन म्हटलं म्हणून बाळासाहेबांचा अभिमान अनेकांना वाटत होता की तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी. त्यांना काही त्याचा संकोच वाटला नाही. त्याचं कारण ते बघतच होते की टॉप हे. आज लॉरेन्स बिश्नोई काय धुरंधर तो जगभरामध्ये कोणाचे मर्डर करतोय, तो खलिस्तान्यांचे करतोय. कॅनडामध्ये जाऊन करतायत त्याच्या टोळीवाले. पाकिस्तानमध्ये आपले काय रॉबी यांचे एजंट आहेत आपल्याला माहिती नाही. आपण उगाच त्यांची नावं घेऊन स्वतःला आणि त्यांना संकटात टाकण्याची गरज नाही. हे असेच टोळीवाले जे आहेत ते पाकिस्तानचे जे मोठमोठे दहशतवादी आहेत त्यांना घरात घुसून मारतायत. कारण कॉन्ट्रॅक्ट किलर त्यांच्याकडे असतात. ते कॉन्ट्रॅक्ट किलर काम करतात जगभरामध्ये. आता लॉरेन्स बिश्नोईच्या संदर्भामध्ये तुम्हाला जर असं कोणी नाव घेऊन सांगितलं की अरे तो आपलाच आहे, तो आता लेटेस्टमध्ये तो हिंदुत्वाचा डॉन आहे, तुम्ही विचार करा लॉरेन्स बिश्नोई बसतो कुठे? साबरमती जेलमध्ये. साबरमती जेल कुठे? गुजरातमध्ये. आणि जगामध्ये नेटवर्क त्याचं. अमेरिका आरोप करते, कॅनडा आरोप करते, त्याचे लोक जबाबदारी घेतात. पाकिस्तानमध्ये अमुक मारला आम्हीच मारला, तिकडे खलिस्तानी मारला आम्हीच मारला, आणि मारतात. आतापर्यंत 100-200-500 मारले. तो तिथे राज्य करतो. साबरमती जेलमध्ये तो राजासारखा राहतो. त्याला राजासारखं ठेवतात कारण तो राजाच आहे. माफिया किंग आहे तो राजा. आणि त्या किंगला दुसऱ्या किंगला असे ठेवावे लागतात. पोलिसांचे खबरे कोण असतात? पोलीस क्षेत्रात माझं फार दोस्ती आहे खूप लोकांशी, अधिकाऱ्यांशी, ISIPS. ते सांगतात की आमचे खबरे कोण असतात? अनिल, आमचे खबरे सगळे चोर, लुटारू, दरोडेखोर, गुन्हेगार, आणि ते गुन्ह्यातून बाहेर पडलेले नसतात. ते गुन्हेगारी टोळ्यांचेही भाग असतात. त्याशिवाय त्यांना ते कळतच नाही. अनलेस दे आर पार्ट ऑफ द एस्टॅब्लिशमेंट किंवा माफिया, दे कांट इन्फॉर्म अस. ते आम्हाला इन्फॉर्म करतात, बदल्यात त्यांचं एन्काउंटर आम्ही करत नाही. नाहीतर त्या लायकीचे असतात ते, त्यांना अटक करत नाही.
किंवा अटक केली तर जुजबी अटक करून त्यांना जामीन मिळेल याची व्यवस्था आम्हीच करतो, ओबलाइज करतो त्यांना, पैसे म्हणून देतो. एक गुप्त निधी असतो यांचा, तो गुप्त निधी या खबऱ्यांना दिला जातो. खबरे म्हणजे काय असतात? खबरे म्हणजे ते गुन्हेगारी क्षेत्रातलं बिमोड करण्याकरता ते अभिजित दिपकेच असतात तिथले खबरे. अरे काल मी एक व्हिडिओ पाहिला, त्याच्यामध्ये शरद पवारांवर त्याने आरोप केला होता. मोठा माणूस होता, त्याचं नाव आता अजित अंजुम का काय मला माहिती नाही, आठवत नाही या क्षणाला. त्यांनी म्हटलं होतं की शरद पवार हा मोदी शहांचा खबरे आहेत आणि याच्यामध्ये युपीए मध्ये किंवा या महाआघाडीमध्ये किंवा वरती काय चालतं आणि काय चालायला नको आणि काय पुढे रेटायचं आहे, कसं त्याने मिसगाईड करायचं आहे, ही सुपारी शरद पवार मोदी शहांकरता वाजवत आहेत. म्हणून तर त्यांना प्रोटेक्शन आहे, म्हणून त्यांना सगळं सांभाळलं जातं, त्यांचा मान दिला जातो. हे कुणी तो अंजुम का कोण आहे त्यांनी सांगितलंय काल त्याचा व्हिडिओ आहे की शरद पवार हेच खरे मोदी शहांचे हस्तक आहे. ट्रोजन हॉर्स शब्द वापरतो की ते घोड्यात घुसून सैनिक गेले, असे ट्रोजन हॉर्स सगळीकडे असतात. सांगायची गोष्ट असं आहे, अभिजित दिपकेला सांभाळून घ्यायचं ठरलेलं आहे, त्याला फिनान्स केला जातोय, त्याला दिलेली सुपारी काय, कामगिरी काय, आणायचं तू मोठं होतोय, चल अजून हवा भरतो तुझं सगळी काळजी घेतो. मी काल पैज मारली होती माझ्या मित्रांशी की याचं जे आंदोलन आहे आजचं, त्या आंदोलनावर जबरी लाठीमार होणार नाही. जरी पोलीस जखमी झाले तरी पोलिसांना सांगितलं नाही बाबांनो आज सहन करा, त्याला येऊ द्या त्याच्या लोकांना. अगदी संसद आता राहिली 100-50 मीटरवर, इथपर्यंत येऊ द्या. तुम्ही विचार करा, ते जाऊ दे, ते लाखो होते वगैरे वगैरे, ते खोटं आहे सगळं. साधारण 10 ते 15 हजाराचा मॉब होता आणि पोलिसांनीच अधिकृतपणे सांगितलं होतं की पॅरामिलिटरी फोर्सेस सकट 5,000 पोलीस दल तिथे होतं सशस्त्र आणि 10 ते 15 हजार म्हणजे 3 माणसामागे एक पोलीस होतं सशस्त्र. तुम्ही विचार करा, एक पोलीस 2-3 माणसांना कंट्रोल करायला किती झाला? खूप झाला. अरे लाखाचे मॉब कंट्रोल करतात, 5-5 हजार, 1000 पोलीस कंट्रोल करतात. त्यांनी ठरवलं की 3 मिनिटं. काल त्यांना बॅरिकेड तोडू देत होते. जुजबी लाठीमार चालला होता. आम्हाला मारू नका, आम्हाला जखमी करू नका, तसं केलं तर आम्ही तुम्हाला फटके देऊ. जे अंगावर येत होते त्यांना मारत होते, जे हे करत होते, वाद घालत होते त्यांना चोपत होते, अन्यथा बाकीच्यांना पळा चला वेळ कुठलंय दे ना काही ठेवून. आपण आपल्या मुलाला रागवताना किंवा हे करताना वगैरे असं करतात ना आईबाप, काय म्हणतात, दे ना ठेवून, मग 4 शिव्या वगैरे देऊन आणि असं कधी कधी असं मुस्कटात दिल्यासारखं करतात, दंड धरतात, तेवढं उरतं ते, त्याचं काय नुकसान व्हावं हे व्हावं असं काही नसतं. एक कुल्यावर देतात ठेवून. काल बघा सगळीकडे कुल्यावर मारत होते, काय दिसतही नाही, वळ उठतो, बळ कळतं, छळ होत नाही, कुणाचाही काल छळ केला नाही, हे सगळं व्यवस्थित चाललं होतं. बघा ना, इतके दिवस बोलले नाही, पोलिसांनी जाऊन त्यांना सांगितलं, अरे वेड्यांनो तुम्ही अजून पत्र नाही दिलं आमच्याशी बोला म्हणून, मग ते कसे बोलेल, सरकार येते, हो काय मग आम्ही पत्र देतो. हे पण ठरलेलंच होतं आधी की या दिवशी यांनी पत्र द्यायचं. पत्र घेऊन गेले, परत लगेच पत्र घेऊन आले अरे या 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 असं नाही केलं त्यांनी. हुशार आहे अमित शहा, त्यांनी नड्डांना पुढे केलं, स्वतः नाही गेले. कारण ड्रामा इज ड्रामा, प्रामाणिकपणे तो पार पडला पाहिजे. ड्रामामधला व्हिलन हा जेव्हा व्हिलनची भूमिका करतो, आपण ऐकलंय ना की प्राण कधी दारू प्यायचा नाही, हो की नाही, प्राण कधी दारू पिला. केशव मुखर्जी आयुष्यात कधी दारूच्या थेंबाला शिवला नाही, पण दारुड्याची भूमिका कोणी करावी, केशव मुखर्जींनी करावी. ह्या आपल्या केशव मुखर्जीला काल बंडखोराची भूमिका दिली होती, क्रुसेडरची भूमिका दिली होती, त्याला क्रांतीदूत ठरवला होता, क्रांतीनेता ठरवला होता. हेडिया गाढव आहे ना, त्यांना त्यांच्यापैकी पेरलेले पैसे दिलेले असतात, याचा असं करा, हे इमेज, हे पण ब्रँडिंग आणि इमेजचे पण पैसे असतात, ते पण काल वाटलेले असणार मीडियातल्या काही लोकांना की हे दाखवा, हे दाखवू नका. आता आज पोलीस दाखवत आहेत, काल पोलिसांना मारताना क्वचित दाखवत होते. आज आता थोडं गेम थोडा वेगळा करायचा आहे ना आपल्याला. कुठेही त्यांना सांभाळून घेतलं, पोलिसांना
इन्स्ट्रक्शन होत्या, मार खा प्रसंगी, पण मारू नका. मारा म्हटल्यावर काय करतात ते शरद पवार आणि गोवारीला दाखवून दिलं होतं. 25 मिनिटात 200 माणसं मारून टाकली होती. काल मी एक फेसबुकवर पोस्ट टाकली की आंदोलनं चिरडावीत तर काँग्रेसने, आणि 25 आंदोलनांची उदाहरणं दिली ज्याच्यात 15 ते 150 ते 200 माणसं त्याने ठाक ठाक ठाक. संयुक्त महाराष्ट्रात कुणी मारली माणसं? हे आता शहाणे बोलतात. संयुक्त महाराष्ट्रात मारणारे कोण होते? काँग्रेसवाले होते ना. सरकार कोणाचं होतं? काँग्रेसचं होतं. ठार मारत होतं. 105 हुतात्मे कुणी केले? हुतात्मा चौकामध्ये जाऊन हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहताना लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला. अरे तुम्हीच मारले त्यांना. शिवसेनेच्या आंदोलनात मेले ते कोणी मारले? काँग्रेसने मारले. ज्या काँग्रेस बरोबर आता शिवसेनेचे नेते बसतात या उबाडाचे, हो नाही? तर हे सगळं सिद्ध साधकाचा डाव होता. काल ठरल्याप्रमाणे त्या आंदोलनाचा एक टप्पा जो होता, ज्याचा हेतू हे सगळे जे विरोधी पक्ष आहेत त्यांना दुय्यम ठरवणं आणि त्यांच्याकडून जे प्रश्न संसदेमध्ये धसाला लागणार होते त्याच्याऐवजी वेगळ्या विषयावर सगळी चर्चा वळवणं, फोकस वळवणं, मीडिया वळवणं, तो साध्य करायचा तो केला. सौम्य लाठीमार केला त्यांनी. बिचारे पोलिसांना लागलं. असं करावं लागतं. पोलिसांना हे याची बक्षिसी पण मिळत आहे. अहो काल डेप्युटी कमिशनर, ॲडिशनल कमिशनरांना पण लागलाय ना. दाखवत आहेत आत्ता. तुम्हाला वाटतं त्यांनी का गोळ्या झाडल्या नाही? एक गोळी झाडली असती ना तर साधारणतः त्यातले 1000 लोक पळून गेले असते तिथले. एकही आणि त्या आंदोलकांना कल्पना दिसत होती की आपल्याला एका मर्यादेपलीकडे मारायचं नाही, ही इन्स्ट्रक्शन आहे यांना. पोलिसांना सांगितलेलं की यांना सांभाळून आपलीच पोरं आहेत. त्यांनी भांडवल केलं पाहिजे ना. त्यांनी पण म्हटलं पाहिजे आम्हाला मारलं. तो तर काय अभिजित दिपके हा त्याला भाडोत्रीपणामध्ये दिलेली सुपारी छान वाजवतोय. अरे छाती पे खडा होके ऐसा मारा वैसा मारा, सर फोड द्या, ये कर द्या, असं काही जसं काही तिथे कत्तलच केली. हा बोलत होता का नाही? पण ते तसं बोलायलाच पाहिजे त्यांनी. सोनम वांगचुकनी असं नाटकं करायलाच पाहिजे. त्यांना दिलेलेच रोल, पैसे दिलेले त्याच्याकरता त्यांना. त्यांचा खर्च कोण चालवतंय? त्यांची विमानं कोण हायर करतात? अरे चार्टर्ड फ्लाईटने गेला तो एका गावातून दुसऱ्या गावामध्ये सभेकरता. कोण खर्च करताय? आणि बघा ना काल त्याचं स्टेज काढून टाकलं म्हणजे एक प्रतिकात्मक झालं. आज स्टेज उभारू दिलं ना, आता परत स्टेजवरच बसलाय, परत तो मोकळाच आहे. आणि काल मार कोणी खाल्ला? चुत्तिया लोकांनी मार खाल्ला, चुत्तिया पोरांनी मार खाल्ला. माझं तर स्पष्ट मत आहे. कोणाची डोकी फुटली, कोणाच्या ढुंगण्यावर बसले रपटे. एक तरी नेता पाठिंबा देणारा तिथे आदित्य ठाकरे दिसला, त्याच्या ढुंगणावर फटके बसताना दिसला. अमित ठाकरे दिसला. कोण दिसलं? महाराज संजय राऊत दिसला तुम्हाला तिथे ढुंगणावर त्याच्या फटके बसलाय तर तो असा पुढे जाऊन पोलिसांना सामोरं जातोय वगैरे. कोण दिसला? हे कागदी बाण. त्यांनी कोणीही प्रत्यक्ष त्या आंदोलनात भाग घेतला नाही. आता स्टेजवर बघा आज सगळे येतील, जमा होतील. या मूर्खांना अक्कलच नाहीये की हे सगळं आपल्या विरुद्धचं कारस्थान आहे. ते अमित शहांचंच आहे. हा अभिजित दापके हा त्याचा एजंट आहे आणि त्यामुळे त्याला सांभाळून घेणार. आता अमित शहा ठरवणार की हे संसदेचं अधिवेशन चालू आहे तोपर्यंत इकडे याला अभिजित दिपकेला बसवायचा, थांबवायचा का काय करायचं ते कळेल. आता संध्याकाळपर्यंत मला काही बातम्या कळल्या तर मी कधी संध्याकाळी व्हिडिओ करेन, काय उद्या शेअर करेन तुमच्याशी. एक गोष्ट नक्की, हे सगळं मिलीभगत आहे. हे अमित शहांचंच कारस्थान आहे. त्यांना हवा तेवढा दिवस तो बसेल, यांच्यातली हवा काढत राहील, यांच्यावरचं लक्ष फोकस आहे तो गेले. संसदेमध्ये जे काय साध्य करायचं आहे ते मोदी शहा आरामसे करून घेतील. मला जी माहिती आहे त्याप्रमाणे अजून त्यांना हवी ती 2/3 संख्या मिळालेली नाहीये. त्यामुळे कदाचित शक्यता असे की डिलिमिटेशनचं विधेयक ते आता असं बोलणं जरा साहसाचं आहे पण यावेळेला आणणारच नाही. ते हुलबाजी करत राहतील. सारखं विरोधकांना भयगंडाने पछाडलेलं फोबियामध्ये ठेवतील. आणतो आता जरा हा फुटला तो फुटला, लोक फोडत राहतील. ते आपल्यातला बाजूला बसलेला माणूस, अरे संध्याकाळी बसतो तो रवींद्र वायकर नावाचा खासदार होता ना, तो संध्याकाळी संजयकडे होता, संजय राऊतकडे बसलेला होता.
संध्याकाळी 7 वाजता संजयला म्हणाला की मला साहेबांची माफी मागायची. ते म्हणाल काय झालं? तो म्हणाल मी आत्ताच प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की मी जन्मात कधी उद्धव साहेबांना सोडणार नाही, मी त्यांचा शिवसैनिक आहे. म्हणे हो चांगलं केलंस. नाही नाही म्हणे ते मी फक्त स्टेजवर बोललो, प्रत्यक्षात मी त्या पक्षामध्ये जातोय, यांच्या पक्षामध्ये चाललो आता आणि मला ते तिकडून हे पण करायचं आहे. झालं गेला ना तो. मग संजयला राहवलं नाही, त्यांनी सांगितलं की तो घाबरून गेला. कोणाची टरकली आहे, कोणाची उसवली आहे, कोणाची फाटली आहे, आणि पैसे घेतलेत कोणी, ते पण करायचं सगळं. त्यामुळे बाजूला बसलेला माणूस उद्या सकाळी आपल्याबरोबर असेल की नाही याचा भरोसा काँग्रेसवाल्यांना पण नाही. काँग्रेसमध्ये पण फूट पाडायचं चाललंय. ते लोक राजीनामा देणार आहेत, त्यांना पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी करणार आहे, कारण ती काही 2-3 फुटू शकत नाही. छोटे पक्ष तर गेल्यात जमाय, सॉरी गेल्यात जमाय. अमित शहा आणि मोदी त्यांना हवं ते घडवून आणतायत आणि या चुतियांना असं वाटतंय की आपल्याला हवं ते घडताय. अभिजित दिपके तेच करणार जे अमित शहा सांगणार, कारण पर नाईट जसे अभिनेते सांगतात, त्यांना नाटकात जी भूमिका देतात ती ते करतात, तसे सोनम वांगचुक तो किती बेकार माणूस आहे, तो किती पोकळ माणूस आहे वगैरे याच्याबद्दल मला बोलायची गरज नाही. तो आत्ता ज्या भूमिकेमध्ये ती भूमिका ही मोदी शहांना ज्या प्रकारची भूमिका हवी त्या प्रकारची, जसा ओवेसी पाळलेला आहे, बिश्नोई पण, लॉरेन्स बिश्नोई हा पाळलेला कुत्रा आहे. तो कुणाला धमक्या देतो बघा ना, कुणाला मारतोय ते पण. आणि असे असतात, दरवेळेला असतात अशी माणसं मारण्याचं काम. अंडरवर्ल्डमध्ये रिबेरो आणि त्याच्या आधी काही लोक होते, त्यांनी पण पाहिलेले आहेत, हे प्रयोग केलेले आहेत पोलिसमध्ये. मुंबई पोलिसांनी खूप प्रयोग केले. टोळीवाल्यांनाच सुपारी द्यायची, एकमेकाला मारायची. हे त्याला मस्तपैकी अभिजित दिपकेला वापरते. आता त्यांनी काय ठरवलंय ते आता दिवसभरात कळेल आपल्याला, की संसद चालू आहे तोपर्यंत याचं नाटकही चालू द्यायचं का काय. पण धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेणार की नाही याबाबत माझं मत हवं आहे का तुम्हाला? माहिती हवी आहे का? मत नाही हो, माहिती. नाही घेणार. जोपर्यंत अभिजित दिपके आणि या विरोधी पक्षांच्या मागणीमुळे तो गेला असं वातावरण आहे किंवा असं लोक म्हणतील, तोपर्यंत धर्मेंद्र प्रधानचं कोणी फुल्या वाकडं करू शकत नाही, करायचंच नाही. त्यांना हवा येतो, त्याला ओरिसाचं मुख्यमंत्री म्हणून जेव्हा पाठवायचं असेल तेव्हा पाठवतो. आणि केवढं मोठं इलेव्हेशन असेल त्यासाठी, ते गौरव असेल. बरं, त्यांनी दावा केलाय, काल जी चर्चा झाली त्याच्यामध्ये जे काय लीक झालंय बातम्या, त्याच्यानुसार त्याने सांगितलं की नीटची परीक्षा मी व्यवस्थित घेऊन दाखवली ना. समजा एखादी चूक घडली तर ती चूक दुरुस्त करायची संधी मिळाली आणि ती दुरुस्त केली. बरं, ते नीटच्या आलेल्या रिझल्टचे आले हेच मीडियावाले कौतुक करतायत. कोण पहिला आला, कोण दुसरा आला, कोणाला किती मतं पडली, हे पडली, गुण पडले वगैरे वगैरे. म्हणजे झाली ना व्यवस्थित. चुकू शकतं, माणूस आहे. तुमच्या घरात नाही का चुका होत? अरे तुमच्या नाही का चुका होत? त्या सुधारता ना तुम्ही. तुमच्या मुलाला सुधारण्याचा हवा तर ठीक आहे. मंत्री आहे, प्रत्येक ठिकाणी मंत्र्यांनी काही झालं की राजीनामा द्यायचा. तर उद्या काय म्हणतात त्याला, एखाद्याच्या, जाऊ दे, जास्त उपमा वाढवत नाही, मग ते वाढत जाईल. पण एनिवे, अभिजित दिपके याला कसं सांभाळून घेत कालचं आंदोलन हाताळलं पोलिसांनी. पोलिसांना धन्यवाद. अमित शहा आणि मोदींच्या तर काय द्यावी तेवढी थोडीच आहे. हे संपूर्णतः 100% कळसूत्री बावला आहे अभिजित दिपके हा. आणि त्या कळसूत्री बावल्याला अत्यंत कुशल असा सूत्रधार नाचवतोय. हे माझं वाक्य लक्षात ठेवा. यापुढे प्रत्येक घटना ही अमित शहा घडवून आणतायत हे जर मनात ठेवलं तर हा मीडियामध्ये, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियामध्ये चुटक्यांचा बाजार कसा, येड्यांचा बाजार, हे तुमच्या लक्षात येईल. धन्यवाद.